ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर, मंत्री गिरीश महाजनांचा दावा, तर धमक्या देऊन पक्ष फोडणारे दलाल म्हणजे महाजन. संजय राऊतांकडून खरपूस समाचार. महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट. महिला आयोगाकडून न्याय मिळत नसल्याची केली राज्यपालांकडे तक्रार. पूर्णवेळ काम करणाऱ्या महिलेची नियुक्ती करण्याची मागणी. आपल्यावर टीका केल्यानं विरोधकांना प्रसिद्धी मिळते. चाकणकरांचं वक्तव्य, तर रुपाली चाकणकर या रश्मिका मंदाना आहेत का? सुषमा अंधारे यांचा जोरदार पलटवार. लाडकी बहीण योजनेमुळे सर्वात मोठा विजय मिळाला. महायुतीच्या विजयाचं श्रेय तुम्हालाही जातं. अजित पवारांकडून कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानांचं कौतुक. गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळाच्या कामकाजाविषयी असमाधानी. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार चर्चा. बीडमधील कार्यक्रमात पंकजा मुंडेंची माहिती. एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. कर्मचाऱ्यांना जूनपासून 53% महागाई भत्ता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. रवी वर्माच्या डायरीतून उलगडणार हेरगिरीचं रहस्य. संवेदनशील माहिती पुरवलेल्या सिंघलचा बुरखा फाटणार. भिवंडीच्या पडघामधल्या एटीएसच्या छापेमारी धक्कादायक खुलासा. नाचन परिवारानं स्लीपर सेल तयार केल्याची माहिती समोर. स्लीपर सेलकडून मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्याचं काम. आणि पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीवरनं राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या फोननंतर मोदींनी सरेंडर केलं. राहुल गांधींचा घणाघात. TDS आज पुण्यामध्ये होते आणि त्यांनी काही महत्त्वपूर्ण वक्तव्य केली. पाकिस्तानची ड्रोन क्षमता ही भारताच्या तुलनेत बरीच कमकुवत आहे. पाकिस्तानला आपण केवळ 8 तासात उद्ध्वस्त केलं, असं विधान अनिल चौहान यांनी केलंय. भिवंडीच्या पडघा येथील ATSच्या छापेमारीत धक्कादायक खुलासा झालाय. नाचन परिवारानं स्लीपर सेल तयार केले होते अशी माहिती मिळते. देशविरोधी कारवाईसाठी हे स्लीपर सेल तयार करण्यात आले होते आणि स्लीपर सेलकडनं मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्याचं काम सुरू होतं. बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 17 जूनला पार पडेल. आज पार पडलेल्या सुनावणीत वाल्मिक कराडच्या वकिलानं केलेल्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनला सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केलाय. सांगलीमधील आदित्य हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. कामगार योजनेच्या लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप करत ही तोडफोड झाली. या प्रकरणी 15 ते 20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं आहे. भारताचं सुरक्षा कवच आणखी मजबूत होणार आहे, कारण रशिया 2026 सालापर्यंत सर्व S-400 डिफेन्स सिस्टीम भारताला देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाला. कुर्ल्यामधल्या मदर डेअरीची 8.5 हेक्टरांची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला दिली जाईल. परदेशी शिक्षण आणि शिष्यवृत्ती संदर्भात राज्य सरकारच्या जाहिरातीचा चेहरा ठरलेल्या चंद्रपूरचा विद्यार्थी रोहित दिवसे याला सरकारनं शिष्यवृत्ती नाकारली आहे. बर्मिंगहॅम विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी रोहितला शिष्यवृत्ती मिळाली होती. दरम्यान तांत्रिक कारण देत सरकारकडनं ही शिष्यवृत्ती नाकारण्यात आली आहे. जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाच्या उद्घाटनाची तारीख ठरली आहे. 6 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब पुलाचं उद्घाटन होणार आहे. मुंबई विमानतळावरती पार्किंगच्या वादातनं तुंबळ हाणामारी झाली. सुरक्षा रक्षक आणि वाहन चालकामध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत असून पोलिसांनी वाहन चालक आणि सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतलाय. दौंड तालुक्यातील खडकी गावाजवळ एसटी बसचा चालक आणि वाहकावरती दगडफेक झाली. बस थांबवली नाही या कारणातून ही दगडफेक करण्यात आली. या बसमध्ये एकूण 43 प्रवासी प्रवास करत होते. विक्रोळीच्या कंदमवार नगरमध्ये झाड कोसळून मृत्यू पावलेल्या तेजस नायडूच्या कुटुंबातील एका व्यक्तीला पालिकेत नोकरी मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई व्हावी या मागणीचं पत्र समाजसेवक डॉ. योगेश भालेराव यांनी पालिकेला सादर केलंय. लोणावळ्यामध्ये पुन्हा एकदा मनसे आणि परप्रांतीय यांच्यात वादाची ठिणगी पडली. परप्रांतीय सुपरवायझर स्थानिक मराठी कामगारांना त्रास देत असल्याची तक्रार मनसे कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी परप्रांतीयांना
मनसे स्टाईलनं धडा शिकवत मराठी कामगाराची माफी मागायला लावली. भिवंडी महानगरपालिकेतील पर्यावरण विभागाच्या प्लास्टिक निर्मूलन पथकाकडनं 500 किलो प्लास्टिक साठा जप्त झालाय. पालिकेकडनं दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. पुण्यातल्या बनेश्वर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी पीएमआरडीएकडनं अखेर मंजुरी मिळाली आहे. बनेश्वर रस्त्यासाठी 2,94,00,00,000चा निधी मंजूर झालाय. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या पाठपुराव्याला यश मिळालंय. शशांक आणि लता हगवणे यांच्या अडचणीत वाढ होतीये. या दोघांनाही 6 जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. जेसीबीच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली होती. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी राजेंद्र सुशील हगवणे यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर निलेश चव्हाणची पोलीस कोठडी 4 दिवसांनी वाढवली गेली आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडनं बॅनरबाजी करण्यात आली. अजित पवार शरद पवारांचा एकत्र फोटो झळकवत पुणे महानगरपालिका आपल्याकडेच असावी, दोनही पवार एकत्र यावेत अशा आशयाचे बॅनर झळकू लागले. महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. महिला आयोगाकडनं न्याय मिळत नाही अशी तक्रार करत पूर्ण वेळ काम करणाऱ्या एका महिलेची नियुक्ती महिला आयोगाच्या अध्यक्षपदी केली जावी अशी मागणी या महिला नेत्यांकडनं करण्यात आली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारेंनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल केला. रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का? चाकणकर कोणत्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आहेत असे सवाल उपस्थित करत त्यांनी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर विरोधकांची टीका आपण स्वीकारत नाही, त्यांची टीका त्यांनाच परत असं म्हणत रुपाली चाकणकरांनी सुषमा अंधारेंच्या टीकेला प्रत्यक्ष उत्तर देणं टाळलं. वैष्णवी प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे, त्यामुळे आपण पोलिसांना सहकार्य करायला हवं. टीकाकार हे केवळ प्रसिद्धीसाठी टीका करतात असंही चाकणकरांनी म्हटलं. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावलेली. या बैठकीला स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सुद्धा हजर होत्या. या बैठकीसाठी सर्व क्षेत्रातल्या महिलांना निमंत्रित केलं गेलं होतं. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना आणि त्यांच्या निवारणासंदर्भात एक महत्त्वाची चर्चा या बैठकीत पार पडली. राज्य महिला आयोगातली रिक्त पदं भरली जातील, त्याचबरोबर महिलांबाबतच्या विषयावरती विभागीय बैठका घेतल्या जातील असं नीलम गोऱ्हेंनी म्हटलं. तर विरोधी पक्षांनी महिला अत्याचार विरोधी काम करावं, काहींना आरोपांचं भांडवल करायचंय, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही असंही गोऱ्हेंनी म्हटलं. मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, मात्र शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. अर्थ खात्याच्या चाव्या अजितदादांकडे, तरीही त्यांनी कृषी क्षेत्राला प्रोत्साहन दिलेलं नाही. ही अडचण कृषी मंत्री कोकाटेंनी बोलून दाखवली. या शब्दात राजू शेट्टींनी कोकाटेंसह अजित पवारांना टोलाला धावला. पुण्याच्या नारायणगाव येथील शेतकरी मेळाव्यातनं शेतकऱ्यांनी शेती आणि शेती उत्पादनाबाबत व्यथा मांडल्या. यावेळी यावरनं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्याच्या कृषी विभागाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केलं. तुम्ही आम्हाला लोकांचं मन जिंकण्याचा मार्ग दाखवलाय, त्यामुळे आम्ही राज्यात लाडकी बहीण योजना राबवली. लाडकी बहीण योजनेमुळे सर्वात मोठा विजय मिळाला. महायुतीच्या विजयाचं श्रेय तुम्हालाही जातं. या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं कौतुक केलं. गिरीश महाजनांनी शिवसेनेसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा संजय राऊतांनी समाचार घेतला. गिरीश महाजनांचा पक्ष तरी जागेवर आहे का? भ्रष्ट ठेकेदार आणि लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघालेत. लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडण्यासाठी भाजपनं गिरीश महाजनांना दलाल म्हणून लेमलंय असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. तर संजय राऊत केवळ बडबडतात, दलाली करण्याचं काम राऊतांनीच केलंय. त्यांच्या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान झालंय असा पलटवार गिरीश महाजनांनी केला. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी नीलम गोऱ्हेंवरती निशाणा साधलाय. आम्ही महिलांची बरीच कामं करतो असं गोऱ्हे म्हणतात, मात्र त्या केवळ स्वतःचंच भलं करतात अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली. शिवसेना उभाटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी राऊतांच्या नाशिक दौऱ्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. संघटनात्मक बांधणी करताना विश्वासात घेतलं गेलं नसल्यानं नाराजी असल्याची कबुली बडगुजर यांच्याकडनं देण्यात आली. नागपूरमध्ये कट्टर विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसनं आता युती केली आहे. जिल्ह्यातील मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेस भाजप युतीचं पॅनल विजयी झालंय.
त्यामुळे एकाकी पडलेल्या अजित पवारांच्या पक्षाचे बाबा गुजर यांच्या पॅनलचा पराभव झाला. विदर्भात वाघांचे हल्ले वाढले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. त्याच पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईकांसह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात एक बैठक पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतींची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याची माहिती आहे. गोपीनाथ गडावरती आज महाप्रसादाची पंगत आयोजित केली गेली होती. यावेळी गडावर भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंक्तीमध्ये बसून एकत्रित जेवणाचा आस्वाद घेतला. नागपुरातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या निकृष्ट बांधकामासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी संताप व्यक्त केला. नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात बावनकुळेंनी आढावा बैठक घेतली आणि यावेळी सर्व शिक्षा अभियानाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी पैलावर घेतलं. जालन्यातील जाफराबाद तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नळविहिरा येथील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्याच्या कलिंगडाच्या शेतात अक्षरशः कलिंगडाचा चिखल झालाय. जवळपास 2 लाखांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हैराण आहे. नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे हताश झालेल्या एका शेतकरी कुटुंबातल्या चिमुकलीनं एक व्हिडिओ तयार केलाय. प्रशासन पंचनामे करण्यासाठी शेतात न आल्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मुलीनं तक्रार केली आणि व्यथा मांडली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आमदार राजेश पवार यांनी प्रशासन आणि अधिकाऱ्यांना सोबत घेत थेट चिमुकलीच्या शेतात भेट दिली आणि नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील वडिलोपार्जित जमिनीच्या वादातनं 2 कुटुंबात हाणामारी झाली. यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असून या घटनेनंतर पोलिसांनी दोनही गटातील 14 जणांच्या विरोधात परस्पर विरोधी गुन्ह्याची नोंद केली आहे. इचलकरंजीमधील जवाहरनगर परिसरात 20 ते 22 जणांच्या टोळक्यानं चौघांवर प्राणघातक हल्ला केला. जुन्या वादातनं हा प्रकार घडलेला असून या तिघांची प्रकृती गंभीर आहे. तरुणानं एका शोरूममधनं आणलेल्या शूटच्या बॉक्समधनं चक्क भला मोठा नाग निघाल्याची घटना पिंपळगावच्या बसवंत इथे घडली आहे. सोहेल शेख या तरुणानं नवीन शूटची खरेदी केली आणि बॉक्स उघडताच नागानं फणा काढला. यानंतर सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भात HTBT प्रतिबंधित असलेल्या बोगस कपाशी बियाणांचा मोठा साठा आढळून आलाय. गेल्या 3 आठवड्यात विविध पथकांनी 12 ठिकाणी धाडी टाकत तब्बल 4429 बियाणांची पाकिटं आणि 800 किलो खुले बियाणं जप्त केल्यात. पावसाळ्यामध्ये आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास काय करावं यासंदर्भात कणकवलीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. गणपती साना येथील गड नदी पात्रात प्रात्यक्षिकं पार पडली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. मंदिर जतन संवर्धन कामामुळे दर्शन रांगेत आवश्यकतेनुसार वेळोवेळी बदल केला जातो. त्यामुळे भाविकांना दर्शन रांगेत अडथळा निर्माण होऊ लागलाय. पण कालपासून पश्चिम द्वार दर्शनासाठी खुलं केलं गेलंय. रानडुकराचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला. जळगावच्या अंतुर्ली इथल्या लोठार या शिवारात ही घटना घडली. दरम्यान नागरिकांच्या मदतीनं वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला विहिरीतनं बाहेर काढलंय. जळगावच्या चोपड्यामध्ये भर रस्त्यात एका महिलेची प्रसूती झाली. या प्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. या अहवालामध्ये चौकशी समितीनं कर्जानं उपकेंद्रातील आरोग्य सेविका आणि वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालकाला दोषी ठरवलेला आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पोलीस आयुक्तांनी शांतता बैठक घेतली. नागरिकांनी शांततेत सण साजरा करावा असं आवाहन बैठकीच्या माध्यमातून केलं गेलं. केंद्र सरकारकडनं कांदा निर्यातीवरती मिळणारी 1.9% सवलत रद्द झाली आहे. या निर्णयाबाबत शेतकरी आणि व्यापारी दोघांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान हा निर्णय मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. सिल्लोड तालुक्यातील पालोद परिसरात असलेल्या संभाजीनगर जळगाव महामार्गावरील पुलाचं काम गेल्या 10 वर्षांपासून सुरू आहे. मात्र अद्याप हे काम काही पूर्ण झालेलं नाहीये. 15 फूट लांब आणि 2 ते 3 फूट खोल खड्डे पडल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. रत्नागिरीच्या मिर्या किनाऱ्यावरती वादळाच्या तडाख्यात सापडून बसरा स्टार हे जहाज एकाच जागी 6 वर्षांपासून अडकून पडलेलं होतं. दरम्यान मिर्या समुद्र किनाऱ्यावरती लाटांच्या सातत्यानं होणाऱ्या माऱ्यानं या जहाजाचे 2 तुकडे झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून भंगारात गेलेलं हे जहाज इथे पर्यटनाचं एक प्रकारे केंद्र बनलेलं. वाशिमच्या रिसोड ST आगाराला नवीन 5 बसेस मिळाल्यात. या सर्व ST बसेसचं लोकार्पण आमदार
अमित झनक यांच्या हस्ते पार पडलं। दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत। एका रुग्णावरती ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसऱ्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्यामुळे घरातच आयसोलेट करण्यात आल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांकडून देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8 वरती पोहोचली आहे। यात महापालिका हद्दीतील 7 आणि ग्रामीण भागातल्या एका रुग्णाचा समावेश आहे। शेतकऱ्यांबद्दल वारंवार बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला ढेकळं मारत आंदोलन केलं गेलं। छावा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं पैठण तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं।